हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 7 घेतला होता. तर आज आपण एक्झाम्पल नंबर 8 पेज नंबर 119 टेक्स्ट बुक मधून आहे. तर टेक्स्ट बुक ओपन करा, पेज नंबर 119 एक्झाम्पल नंबर 8. ओके, टेक्स्ट बुक मधून एक्झाम्पल टेक्स्ट बुक ओपन करा. आणि आता हे एक्झाम्पल जीवन ज्योती आर्ट सर्कल याचा आहे, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न फॉर्मचा. तर ही न्यूली स्टार्टेड फॉर्म आहे. न्यूली स्टार्टेड म्हणजे याचे ओल्ड बॅलन्सेस नाहीत, ओल्ड ॲसेट्स नाहीत, लायबिलिटीज नाहीत. या करंट इयरमध्ये याची सुरुवात आहे, त्याच्यामुळे लास्टचे बॅलन्सेस नाही. ओके, ओल्ड बॅलन्सेस नील. जीवन ज्योती आर्ट सर्कल, अ न्यूली इस्टॅब्लिश्ड कन्सर्न हॅज प्रेझेंटेड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ही याच करंट इयरमध्ये स्टार्ट झालेली फॉर्म आहे, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तर दिलेला एक्झाम्पलमध्ये तुम्हाला रिसिप्ट्स, पेमेंट्स आणि ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. तर आपण अगोदर ॲडजस्टमेंट्स मार्क करून घ्या. मार्क करा. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर वॉज ₹5,000. रिसिप्ट साइड सबस्क्रिप्शन टिक मार्क करा. मार्क दैट सबस्क्रिप्शन ऑन रिसिप्ट साइड. Then depreciate furniture at a 10% per annum. Furniture old balance nil, but in the current year, amount paid for new furniture purchased, that means mark payment side furniture account. Payment side चा furniture account mark करा. Then full amount of admission fees and 50% donations are to be capitalized. Full amount of admission fees and 50% donation capitalized. म्हणजे ती अमाऊंट कॅपिटलमध्ये ॲड करा. फुल अमाऊंट ॲडमिशन फीज कम्प्लीट अँड डोनेशन हाफ. तर ॲडमिशन फीजला थोडा वेगळा मार्क करा, लाईक एज अ स्टार. म्हणजे ती कम्प्लीट अमाऊंट आपल्याला कुठं पोस्ट करायची, ॲड टू कॅपिटल फंड. तर डोनेशनला आपल्याला हाफ पाहिजे, तर आपण रेग्युलर मार्क करतो ॲडलेससाठी, तसा मार्क करा. डोनेशन्स मार्क करा, ॲडमिशन फीज मार्क करा. You are required to prepare income and expenditure account for the year ending 31st March 2018 and balance sheet as on that date. तर आपण adjustments मार्क केले. In the books of जीवन ज्योती आर्ट सर्कल, income and expenditure account for the year ended 31st March 2018 हा income and expenditure account असेल आणि हे balance sheet असेल. तर तुम्हीही ड्रॉ करून घ्या, लगेच आपण सॉल्व करूया. ओके, तर फॉर्मॅट ड्रॉ करून झालेला असेल, तर आता आपण पोस्टिंग करूया. तर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट गिवन. फर्स्ट ॲडमिशन फीज, रिसिप्ट साइड ॲडमिशन फीज, दॅट मीन्स ॲडमिशन फीज रिसिप्ट. ओके, ॲडमिशन फीज ॲज पर ॲडजस्टमेंट, फुल अमाउंट ऑफ ॲडमिशन फीज अँड 50% डोनेशन्स आर टू बी कॅपिटलाइज्ड. कॅपिटल फंड. Old balance nil, and that admission fees to be capitalized. Add to capital fund, add admission fees. Admission fees received rupees 22,000. Old balance nil plus 22,000, that means balance 22,000. ओल्ड बॅलन्स जर असेल तर तो ऍड झाला असता, वाढला असता, पण आहे तीच अमाऊंट येणार. देन सबस्क्रिप्शन. नाउ सबस्क्रिप्शन रिसीव्ड मीन्स इन्कम, इन्कम साइड बाय सबस्क्रिप्शन 40,000 in our single adjustment, single line. And then donation also firstly record as a income by donation. Donation received rupees 18,000. सिंगल लाइन. रिसिप्ट सोबत मिळालेले पैसे तर इन्कमचे असतील किंवा लायबिलिटीचे असतील. ओके, याच दोन बाजूमध्ये पोस्टिंग होईल. आता याच्या रिव्हर्स पेमेंट्स. फर्स्ट अमाउंट पेड फॉर फर्निचर परचेस. फर्निचर परचेस मीन्स ॲसेट परचेस. ॲसेट साइड furniture 12,000 inner.
single line. Amount paid for stationery expenditure to stationery 4,000. Adjustment असेल तर inner, नसेल तर outer. Okay. Then office rent also expenses. So office rent 2,600. Office rent expenditure. Then newspapers expenses to newspapers and periodicals 300. Then telephone expenses expenditure side. To telephone expenses 560. Then investment means asset. Investment 23,000. Investment assets. And then last balances, closing balances, cash, bank, asset side. Cash in hand and cash at bank. Cash in hand 7540 and cash at bank 30,000 assets. Okay. Closing balances, assets. आपण ट्रायल बॅलन्स च्याऐवजी आता रिसिप्ट पेमेंट दिलेला आहे तो पोस्ट केला. सेम आपण फायनल अकाउंट सोडवतो अगदी त्याच पद्धतीने सोडवायचे. ऍडजस्टमेंट्स सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर दॅट मीन्स करंट इयर. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर वॉज ₹5,000. आउटस्टँडिंग इनकम ऍड टू इनकम ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000. टोटल इनकम 45,000. First, add to income and as a receivable assets, outstanding subscription 5,000. Final account मध्ये पण आपण assets effects देतोय. Add to income and assets. Okay. Second adjustment. Depreciate furniture at a 10% per annum. Depreciate furniture at a 10% per annum. आपल्याला डेट दिलेली नाही, पीरियड काउंट करता येत नाही तर फुल अमाउंट प्लस 10% depreciation 1,200. Okay, that means 10,800. Asset depreciated, that means decrease in the value of assets. Asset ची व्हॅल्यू कमी झाली की आपला लॉस होतो. लॉस एक्सपेंडिचर साइड टू depreciation on furniture 1,200. Depreciation less from assets and expenditure. Then next adjustment, full amount of admission fees already capitalized. आपण डायरेक्ट सांगितल्याप्रमाणे कॅपिटल मध्येच नोट केलेत आपण. And then 50% of donation, half donation, less 50% donation. Now out of 18,000, 50%, 9,000. Less from income, add to capital fund, add 50% donation, 9,000. Balance enough. ओके, कारण आणखी आपल्याला सरप्लस डेफिसिटचा इफेक्ट घ्यायचा आहे. तर आतापर्यंत आपण टोटल पोस्टिंग कंप्लीट केलाय.
रिसिप्ट पेमेंट पोस्ट केला, ऍडजस्टमेंट्स कंप्लीट केले, तर हे चेक करा. इथपर्यंत काही बाकी असेल तर नोट करा. आपण टोटल करूया. ओके, तर चेक केला असेल, टोटल्स केले असतील. नाउ सरप्लस मीन्स इनकम मायनस एक्सपेंस. इनकम साइड टोटल only two amounts and expenses total. Balancing करतो आपण. Same balancing. Now credit total 45,000 plus 9,000, that means 54,000. And credit total 54,000 minus expenses म्हणजे to surplus. Credit minus debit. 54,000 credit total less debit total 8,660. Okay, 4,000 पासून 1,200 पर्यंत. That means surplus 45,340. Total check करून बघा. And that surplus add to capital fund. Add surplus 45,340. Now final total outer 31,000 plus 45,340 76,340. आता बैलेंस शीट चेक करा, टैली करा. लायबिलिटी साइड सिंगल अमाउंट 76,340 and asset side total 10,800 plus 23,000 plus 7,540 plus 30,000 and 5,000. That means 76,340. Tally. Okay. काय डाउट असेल तर विचारा. टोटल चेक करून घ्या. ओके, तर फर्स्ट आपण रिसिप्ट पेमेंट्स वरून इन्कम अँड एक्सपेंडिचर कंप्लीट केला, काही पोस्टिंग्स बॅलन्स शीटला केले. तर हा क्लोज केलेला बॅलन्स दॅट मीन्स सरप्लस मीन्स प्रॉफिट ॲड टू कॅपिटल फंड. ओके, म्हणजे फायनल कॅपिटल फंड. ओल्ड 0 होता, न्यू रिस्टार्ट असल्यामुळे ओल्ड बॅलन्सेस नाही, बट करंट याच्या अमाऊंट्समुळे तो कॅपिटल फंड जनरेट झाला, तयार झाला आणि मग हा फायनल कॅपिटल फंड 76,340. बॅलन्स शीट टॅली होईल. चेक करा. काय डाऊट असेल तर विचारा. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट प्रॉब्लेम देईल.